महाराष्ट्राचे लाडक्या भावाच्या लाडक्या बहिणी आज एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून आज आम्ही जलाभिषेक घालून प्रार्थना केल्या, साकडं घातले की आमचे भाऊ आणि एकनाथ शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री व्हावे। सर्वसामान्याचा नेता म्हणून आपले एकनाथ साहेब आहेत आणि सगळ्यांना सांभाळून घेणारं नेतृत्व आहे, त्यामुळे तेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी आम्ही लाडक्या बहिणी करवीर विधानसभेत जास्तीत जास्त संख्येने आज इथं उपस्थित झालेला आहोत। आमचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्यासाठी आम्ही पायावरती गुरुदेव दत्त यांना साकडे घातलेले आहे की आमचे लाडके नेते सगळ्या बहिणींचे, महाराष्ट्रातल्या बहिणींचे लाडके नेते एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री व्हावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे। त्यासाठी आम्ही देवाला प्रार्थना केलेली आहे। श्री क्षेत्र पर्याय चिखली ते दत्त गुरु महाराज यांच्या चरणी प्रार्थना करायला आलोय की एक महायुतीचे मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबच व्हावे परत, कारण की लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ अनेकदा मुख्यमंत्री व्हावा असे सर्व लाडक्या बहिणींची इच्छा आहे आणि अहोरात्र कष्ट करणारा असा भाव मिळायला बहिणींचे नशीब आहे। आणि आज प्रत्येक बहीण आपल्या भावासाठी साकडं घालायलेले दत्तांच्या चरणी की मुख्यमंत्री परत एकदा पुन्हा एकदा आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच हवेत। आज महाराष्ट्र राज्यात लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे महायुतीची सत्ता पुन्हा एकदा आलेली आहे आणि आज आम्ही इथे करवीर मतदारसंघातील प्रयाग चिखली येथे दत्तगुरूंच्या चरणी आम्ही साकडं घालायला आज हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित आहेत। आमची अशी इच्छा आहे की एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे। महिलांचे सक्षमीकरण करणे, त्याच्यानंतर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे ही त्यांच्यात क्षमता आहे, म्हणून आम्हाला असं वाटतं की त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावे।